नमस्कार. शब्दपर्णामध्ये तुमचं स्वागत. आज एक लेख सादर करते. लेखाचं नाव आहे चुकामुक. लहुण्यालाचा उतरून आलं की मग मला एकदम मोकळं आपल्या विश्वात आल्यासारखं वाटू लागतं. आता गावाची हद्द मागे गेलेली असते. आता मला कुणाच्या नजरेची भीती वाटत नसते. मी माझ्या मनाप्रमाणे मुक्त वागू शकतो. पाहिजे तेव्हा शीळ वाजवू शकतो, पाहिजे तेव्हा माझ्या आवडीचं गाणं जोरात म्हणू शकतो. गाड रस्त्यानं माझ्या शेतात जाऊ शकतो. शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब, होगा यूं नशा जो तैयार वो प्यार है. माझ्या आवडत्या गाण्याचे शब्द माझ्या मनाप्रमाणे मी कसेही वाकवू शकतो, मागं पुढं करू शकतो. आता मला माझ्या आवडत्या शेंड्यावर भारणसूद फळं घेऊन उभ्या असणाऱ्या कवठाच्या झाडाकडं कितीही वेळ पाहता येऊ शकतं. निवडुंगाच्या काटेरी पानावर आलेल्या लाल चुटूक फळांपैकी हिकमतीनं एखादं तोडून मी मुक्तपणे ओठाला मधागळ करू शकतो. लहुनाल्याशी येईपर्यंत मला सावधपणेच चालावं लागतं. डांबरी सडकेवरून येणारे जाणारे असतात. त्यांच्या नजरांना डोळे द्यावे लागतात. राम राम, नमस्कार, जय भीम, शरणात, आदाब स्वीकारावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण माणसांच्या गावात राहून माणसांना टाळणं हे फार कठीण. हे फार कठीण काम असतं. नसते समज गैरसमज निर्माण होतात. पाठ वळली की माणसं बदनामी करतात. तसा याला मीच अपवाद आहे असं नाही. कुणाचीही पाठ वळली की माणसं त्याची बदनामीच करतात. दोघं तिघं मिळून एकाची, हा एकला पुन्हा दोघा तिघात मिसळला की चौथ्याची, असं चक्र सुरू राहतं. तुम्ही कसंही वागा, चांगलं वागा, वाईट वागा, तुम्ही चर्चेचाच विषय होता, कारण तुम्ही खरे समाजशील प्राणी असता. म्हणूनच मला माणसापरीस मेंढरं बरी. माझं म्हणीत होतो, मलाच त्यानं टाळलं. जन्मानोजन्मीचं गड्या तुझ्याशी नातं जोडलं. अशी मूलभूत गाणी लिहिणारे दादा कोंडके आवडतात, किंवा दादा कोंडकेंची अशी निसर्गाचं आणि पशुजीवनाचं प्रत्येकारी चित्रण करणारी अकृत्रिम प्राकृतिक गाणी आवडतात. उन्हाळ्याच्या दिवसात दुपार टाळून असा शेतावर येतो तेव्हा मला घरचे दारचे सगळे हसतात. आता पाठीवर उन्हं घेऊन कशाले वावरात जाता? आता नांगरून टाकेल ढेकळाले कोण खाते? तुमच्या नांगरून टाकलेल्या त्या जमिनीला कोण खाणार आहे? मस्त घरी आराम करायचा आणि सुखातला जीव काढून दुखात टाकता. का हो, कुठं चालले? वावरात. आता येळ ना वखत अन कोंबळा काखत. अशा संवादांना, प्रश्नांना धडका देत मी वेळी अवेळी वावरात येतो. सगळं शिवार सामसूम असतं. दूर दूर क्षितिजापर्यंत सुनसान. खूप पूर्वी, म्हणजे माझ्या लहानपणी असं नसायचं. आमच्या 5वा नावाच्या शेतात मस्तपैकी 2 मोठे आंबे होते. एक तर शेप्या आंबा, दुसरा संत्र्या. त्यापैकी एकाच्या खाली दुपारपर्यंत अवताला चालवलेले कामाचे बैल बांधलेले असायचे. त्यांच्या पुढं कडबा तोडून टाकलेला. संत्र्या आंब्याच्या खाली किनकामाची गुरढोरं. त्यांच्या पुढं कामाच्या बैलांच्या पुढ्यातल्या आदल्या दिवशी उरलेला चारा टाकलेला. एक आठवण. जेव्हा दावणीला बांधलेले बैल वाळला, पिंगट रंगाचा कडबा खायचे नाहीत, नुसतंच डोळे मिटून बसून राहायचे, तेव्हा मला चिंता वाटायची. बैलांनी जर चारा खाल्ला नाही तर मग दुसऱ्या दिवशी त्या अवताला कसे चालणार? हिरवा चारा असला तर, म्हणजे कडाळ असली तर बैल गप्पा खातात, पण कडाळ सरल्यावर खावाच लागतं ना वाळला कडबा. एक दिवस मग माझ्या बालबुद्धीला पटलं. तसं मी तेव्हा केलं. चमकीचा हिरवा कागद आणला आणि दोर अडकवून बैलाच्या डोळ्यावर बांधला. पार्वती मायनं आश्चर्याने विचारलं, असं काहून केलं? आता तरी बैलायले वाटेल की आपल्या पुढे हिरवी कडाळ आहे आणि ते गपगप खाईन. उत्तर ऐकून माय आणि तिच्यासोबत धसकट वचनासाठी आलेल्या गुंपा मामी, शारदा मावशी,
रामकोर वहिनी पोट धरू धरू हसल्या. नंतर त्या प्रसंगावरून मी बरेच दिवस त्यांच्या थट्टेचा विषय झालो. अजूनही कधी त्यांना आली तर ती उबळ आठवण काढून त्या हसतात. उबळ आठवण. मीही हसतो. पण तेव्हा माझ्या मनात तसा विचार आला होता, त्याला माझा काही इलाज नव्हता. कारण माणसाच्या मनात केव्हा काय येईल हे सांगता येत नाही. तेव्हाही नाही, आताही नाही. आता मी शेतावर चाललो होतो कारण माझ्या मनातला एक विचार आहे. काल बराच वेळ मी शेतात आता मेन जे काय सांगतो आहे लेखक, मेन आजच्या दिवसाचं, तो उन्हातानात चालला आहे पण त्याच्या मनात काय लगबग आहे, तो का चालला आहे एकदम शेतामध्ये. आता मी शेतावर चाललो होतो त्याचं कारण माझ्या मनातला एक विचार आहे. काल बराच वेळ मी 5व्यात बसलो. मी नेहमीच 5व्यात विहिरीच्या काठावर बसतो, खोल गेलेल्या विहिरीच्या पाण्यातल्या कासवाचा खेळ पाहत. मग टेकड्यावर जातो. तिथे कोपऱ्यावर गुरांच्या पाण्याखाली बांधलेला सिमेंटचा हौद आहे. हौदातून कधी पाणी खालच्या बाजूनं दंडाळून तुंबाळून डबकळतं. त्या डबक्याच्या काठावर कडुनिंबाच्या सावलीत आसरा घेऊन एक बेडूक बसलेला असतो. दोन्ही पायांवर मान वर करून ढुंगण उचलून खालच्या डबक्यात टेकून. मध्येच त्याचा मागचा भाग हलतो, पुन्हा शांत होतो. त्याची अशी हालचाल सतत सुरू असते. आजूबाजूला बऱ्याच घडामोडी घडत असतात, पण मोठ्या दगडाचा आसरा शोधून बसलेला तो एकला बेडूक त्याच्या एकल्यातच मग्न असतो. कधी तुम्ही असे शांत निवांत फिरायला जाल निसर्गामध्ये, तुम्हाला या गोष्टीमुळे खूप शांत वाटेल. तुम्ही या गोष्टींचं निरीक्षण कराल, हे बघाल. हे मी स्वतःवर सुद्धा ट्राय केलेलं आहे. खूप शांत वाटतं, खूप छान वाटतं. निसर्गातलाच भाग आहे. त्यातून तुम्हाला पैसा मिळणार नाही आहे. आपण भांडवलशाही जगात जगतो, त्याच्यातून तुम्हाला पैसा मिळणार नाही आहे. पण हे जे निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं जे न्याहाळणं असतं ना, ते त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारची वेगळी शांतता आणि आनंद मिळत असतो. पुढे वळते. टेकड्याची पाऊल सगर चढून जाताना माझ्या मनात चिंता उसळते. कशाची चिंता उसळते? त्या 2 पिल्लांच्या आईची. सापडली असतील का आईला तिची पिल्लं? कोणत्या आईबद्दल बोलतोय, कोणत्या पिलांबद्दल बोलतोय? काल असाच फेरीसाठी गेलो होतो तेव्हा मला दिसली होती ती. शिवारात हाडकं हुंगण्यासाठी आलेली 2 कुत्री. ती पायांनी नांगरल्या ढेकळाची खोरखार करीत होती. उत्सुकतेनं मी जवळ गेलो तर दिसलं काहीतरी गुपित घाला आहे. किती मस्त शब्द आहे, गुपित घाला. कुत्र्यांना हाकललं. दगडाच्या बाजूनं मोठ्या ढेकळाच्या सांदीत सश्याची 2 पिलं बसलेली आहेत. कोवळी पिलं, 2-4 दिवस वयाची. मोठ्या उंदरा एवढा आकार, लुसलुशीत अंग. मनात आलं बरं झालं मी इकडं आलो, नाहीतर कुत्र्यांनी गट्टम काला करून टाकलं असतं. कुत्र्याच्या पाठीत दगड मारून मी त्यांना पार गाड रस्त्यापर्यंत पिटाळून लावलं. सहजी त्यांच्या तोंडात ही पिलं जाऊ नयेत म्हणून ढेकळाच्या सांदीवर आणखी मोठं ढेकूळ ठेवून पिलं दडवली आणि त्यांची जन्मदात्री कुठं असावी याचा शोध घेत सगळ्या माळरानावर फिरू लागलो. कुठं असेल बिचारी आई? कदाचित कुत्र्यांना पाहून भेदून पळून गेली असेल का? कारण थांबती तर कुत्री फाडून तोडून खातील तिला. पण आता तिची भेट कधी व्हावी? मी फिरत गव्हाळीकडे गेलो. तिथलंही काळखाप गव्हाळीचं शेत नांगरून टाकलेलं होतं. अजून वळीव पडला नव्हता, त्यामुळं ढेकळं टणक मजबूत होती. त्या ढेकळात उड्या मारताना मला सशीण दिसली. आता हिला कोणत्या भाषेत सांगावं? सशीण भेटली पण तिला कोणत्या भाषेत सांगावं? बाई तुझी पिल्लं तू इकडं कुठं शोधतेस, तिकडे जा म्हणून. ती पिसाळून पिल्लांना इकडच्या ढेकळात शोधत होती आणि तिची पिल्लं तिकडच्या बगाऱ्यावरच्या मेंढशिंग्याजवळ ढेकळात होती. भरीतभर म्हणजे मी त्यांची सुरक्षितता वाढावी म्हणून आणखी ढेकळं लावून त्यांना बंदिस्त केलं होतं. मग माझ्या मनात विचार आला, समजा आता नाही तर रात्री ती तिकडं शिंग्याजवळ जाईल.
पण तिला ढेकळांच्या घरात दार लावून बंदिस्त केलेली पिलं दिसणार नाहीत. पुन्हा पाना दाटून आला तर ती पाजणार तरी कशी त्यांना. मी पुन्हा परतून आलो आणि तिला तिची पिल्लं कशी दिसतील किंवा त्यांना तिला पाजता कसं येईल अशा पद्धतीनं ढेकळं मोकळी केली. मग दिवसच मावळला. मग मी घरी आलो. आज दुपारपर्यंत मी तिकडच्या शेतात काम केलं. दिवसभर मला पिल्लांची आठवण सतावत होती. झाली असेल का माऊलीची पिलांशी भेट. मी लगबगीनं बगार चढून वर आलो. कालच्या जागेवर पिलांचा शोध घेऊ लागलो. तिथं माय लेकरं कोणीच नव्हतं. रिकामी जागा बघून माझ्या काळजात कपार पडलं. काय झालं असेल त्यांचं? कुत्रे की आई? माझं काळीच गलगल झालं. मी शोधक नजरेनं चारीमेरा पाहू लागलो. सगळीकडे सामसूम, शांत शांत होतं. शब्दपर्ण. चला शब्द जगूयात. धन्यवाद.